त्यांना विकास पुरुष, तर कोणी त्यांना धगधगता सूर्य म्हणतं, तर कोणी त्यांना ध्रुव तारा. पण जेव्हा मी त्यांना निहाळू लागते, जेव्हा मी शरद पवारांचा अभ्यास करू लागते, त्यावेळी माझ्या डोळ्यापुढे येते पोलादच्या प्रयोगापासून ते थेट साताऱ्याच्या भर पावसात लाखोंच्या गर्दीत केलेली सभा. आणि तेव्हा कुठे माझ्या मनाला असे वाटते की खरंच शरद पवार फक्त आणि फक्त महान आहेत, फक्त आणि फक्त महान आहेत. आणि म्हणूनच मी सानिका ज्ञानेश्वर बांगरकर F1 ची विद्यार्थिनी आपल्या समोर विषय मांडू इच्छिते. माजी खासदार शरदचंद्रजी पवार साहेब हे महाराष्ट्रातील एक अढळ ध्रुवतारा. जय जयकार मानकऱ्यांचाच होतो, स्मारके सुद्धा प्रतिष्ठितांचीच बनवली जातात आणि जय जयकारही मोठ्या माणसांचाच केला जातो, कारण इतिहासही त्यांच्याच कर्तृत्वाची नोंद ठेवत असतो. मित्रांनो, बुद्धिबळाच्या चालीतही असे कधी घडून नाही आले असे वर्तमानात घडवणारे फक्त आणि फक्त एकच व्यक्तिमत्व आहे, ते म्हणजे शरदचंद्रजी पवार. मग भले आडवा मारू पाहणारा हत्ती असो किंवा 2.5 पावलं उड्या घेऊन हल्ला करणारा घोडा असो, भला गाण्यात इतक्या डोळ्याने वार करू पाहणारा उंट असो किंवा हुरहुंडरी सर्वात बलाढ्य वजीर असो, पण या सर्वांना रणांगणाच्या पडल्यावरती चेक मिळलेला एकच माणूस असतो, तो म्हणजे शरदचंद्रजी पवार साहेब. किती बोलावं आणि काय बोलावं, त्यांच्याबद्दल तुम्हाला एक किस्सा सांगते. स्वतः मात्र ते स्वतःला सांभाळतातच, पण इतरांनाही त्यांच्या कार्यकर्त्यांनाही ते कसे सांभाळून घेतात याचे एक छोटंसं एक उदाहरण देते. त्यांचे कार्यकर्ते ज्यावेळेस भाषणासाठी असे स्टेजवरती गेले तुमच्या आमच्यासारखे, त्यावेळेस साहेब असे पुढे बसलेले होते आणि त्यावेळेस त्यांचे जे कार्यकर्ते होते ते लोकांना भाषणातून बोलत होते की महाजनांनी 100 कोटींचा घोटाळा केला, महाजनांनी 100 कोटींचा घोटाळा केला. आणि साहेबांनी ते ऐकलं, खाली चिठ्ठी पाठवली. चिठ्ठीत घेऊन पाठवलं, अरे पुरावा काय तुझ्याकडे, तू बोलतो काय? म्हणलं साहेब पुरावा तर नाही. मग असं बोल असं लोक म्हणतात, म्हणजे